हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन. ऑर्गॅनिक इव्होल्यूशनचे आपण काय डिस्कस करणार आहे? एव्हिडन्सेस डिस्कस करणार आहे. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये ओरिजिन इव्होल्यूशन ऑफ लाईफमध्ये आपण भरपूर थेरीज बघितल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या ज्या थेरी आहे मॉडर्न सिंथेटिक थेरी आहे, अनदर म्युटेशन थेरी आहे, डार्विनिझम आहे, भरपूर थेरीज बघितल्या. आणि थेरीज बेसिकली काय आहे की थेरीज जे आहेत त्याचे एव्हिडन्सेस तर लागतील ना. आपल्याला सांगितलं सायंटिस्ट लोकांनी की अशा पद्धतीनं ऑर्गॅनिझमचं इव्होल्यूशन झालेलं आहे. ठीक आहे, आपण ऐकून घेतलं, आपण मानून घेतलं, तर मग त्यासाठी एव्हिडन्सेस लागतील ना. जर ह्युमन बिंग्स एक एप्स पासून मंकी लाईक ॲनिमल पासून जर डेव्हलपमेंट झाला असेल तर त्याचे एव्हिडन्सेस लागतील. काही कॅरेक्टर शो झाले पाहिजे आपले, त्याचे कॅरेक्टर काहीतरी सिमिलॅरिटी झाल्या पाहिजे. कम्प्लिटली तर आपण व्हेरिएशन नाही आणू शकत. ठीक आहे, इंटरनल असो, एम्ब्रायलॉजिकल्स असो, कनेक्टिंग लिंक असो, काहीतरी एव्हिडन्सेस आपल्याला लागतील. त्याच वेळेस आपण काय करणार आहे? मानणार आहे त्या गोष्टी. ठीक आहे. तर तशाच पद्धतीनं आपण पहिला जो एव्हिडन्सेस आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. तर हेडिंग काय आपलं? एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन, की ऑर्गॅनिक इव्होल्यूशनचे काय एव्हिडन्सेस आहे. ठीक आहे. तसं सहजरित्या तर आपण मानू नाही शकत, कारण की हायपोथेटिकली गोष्टी आहेत सगळ्या. त्यावेळेस ना सायंटिस्ट प्रेझेंट होते ना ह्युमन बिंग्स प्रेझेंट होते. तर मग त्यावेळेस कशा पद्धतीने इव्होल्यूशन झालं आपण कसं मानायचं? ठीक आहे. ते एव्हिडन्सेस तर लागतील आणि त्याने दिले पण आहे. ठीक आहे. तर लक्ष द्या, याच्यामध्ये काय आहे तर काय म्हटलेलं की द थेरी ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन, ऑर्गॅनिक इव्होल्यूशनच्या जेवढ्या बी थेरीज आहे स्टेट दॅट, ते काय म्हणतात की प्रेझेंट डे, काय म्हटलं प्रेझेंट डे म्हणजे सध्याच्या कंडिशनमध्ये प्रेझेंट डे द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम, जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे, एक्झाम्पल ऑफ आपण काय एक कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम हॅव ओरिजिनेटेड, ते कुठून आले म्हणतात? फ्रॉम द अर्लियर सिम्पलर फॉर्म ऑफ लाईफ, म्हणजे सिंपल फॉर्म ऑफ लाईफ जे पहिले अवेलेबल्स होती त्या सिंपल फॉर्म ऑफ लाईफ पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझमचा इव्होल्यूशन किंवा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन झालेलं आहे. ठीक आहे. हे तर आपण थेरीत बघितलं, सगळ्यात सिंपल आहे. त्यानंतर आपण सेल्फ असेंब्ली थेरी पण बघितली, केमिकल इव्होल्यूशन ऑफ लाईफ, त्याच्यामध्ये सिंपल लाईफ भेटली, त्यानंतर कॉम्प्लेक्स होत अशा पद्धतीनं कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन झालं. ठीक आहे. हे तर कॉमन इन्फॉर्मेशन होती. आता बघा काय की एव्हिडन्सेस ऑफ म्हणजे ऑर्गॅनिक इव्होल्यूशन मध्ये सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे? पॅलेंटॉलॉजी दिलेलं आहे. पॅलेंटॉलॉजी म्हणजे नेमकं काय? हा पहिला एव्हिडन्सेस आहे जे की आपल्याला सांगते की अशा पद्धतीने आपण लाईफ फॉर्मेशन झालेलं आहे किंवा आपण इव्होल्यूशनचे एव्हिडन्सेस काय करते ते प्रोव्हाइड करते. तर पॅलेंटॉलॉजी आहे. पॅलेंटॉलॉजीची सिंपल दिलेलं आहे मी. पॅलेंटॉलॉजी म्हणजे नेमकं काय? स्टडी ऑफ फॉसिल. ज्या ब्रांचमध्ये फॉसिलचा स्टडी केला जाते अशा ब्रांचला आपण पॅलेंटॉलॉजी असे म्हणतात. ठीक आहे. क्लिअर झालं? फॉसिलचा स्टडी करणे. आता फॉसिल्स काय हे पण पाहून घेऊ आपण. फॉसिलचा स्टडी करणे एवढं तर समजलं. आता फॉसिल बी पाहावं लागेल ना. काय म्हटलेलं आहे की फॉसिल इज द डेड रिमेनिंग पार्ट, म्हणजे मेल्यानंतर जो पार्ट आपला अवेलेबल राहते त्याला आपण फॉसिल्स असे म्हणतात. कीवर्ड याच्यामध्ये काय आहे की डेड रिमेनिंग पार्ट, मेल्यानंतर जो रिमेनिंग राहिलेला जो पार्ट आहे तो कशाचा पण असू शकतो, एक प्लांटचा असू शकतो किंवा ॲनिमलचा असू शकतो, त्याला आपण फॉसिल्स असे म्हणतात. ठीक आहे. फॉसिल्स म्हणजे समजलं काय तुम्हाला? आता बघा की समोर काय म्हटलेलं आहे की fossils provide the most convincing and direct evidence. काय म्हटलेलं आहे? fossils provide the most कन्व्हिन्सिंग अँड डायरेक्ट एव्हिडन्सेस फॉर इव्होल्यूशन. लक्षात ठेवा की फॉसिल्सनं आपल्याला इव्होल्यूशनचा स्टडी करण्यास सगळ्यात इझिएस्ट मेथड म्हणजे सगळ्यात हेल्प केलेली आहे. मोस्ट म्हटलेलं आहे इथे लिहून दिलेलं आहे सरळ, कन्व्हिन्सिंग अँड डायरेक्ट एव्हिडन्सेस. आज तुम्हाला माहिती आहे की इंटरमिडिएट जर ॲनिमल आपल्याला सापडला, जसं की आर्किओप्टेरस आपण समोरच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे, जो की कनेक्टिंग लिंक आहे. कनेक्टिंग लिंक जसं की कनेक्टिंग लिंक आहे तुमचा रेप्टाइल्स आणि एव्हियन कॅरेक्टर, जसं की बर्ड्स आहे. बर्ड्स आणि रेप्टाइलचा इन बिटवीनचा जो ॲनिमल्स आहे तो आर्किओप्टेरस आहे. जसं की लंग फिश, इट इज एक्झाम्पल ऑफ, जसं की पाण्यामध्ये राहणे आणि ॲक्वॅटिकमध्ये राहणे, म्हणजे ॲक्वॅटिक तेच ते. ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणे आणि टेरेस्ट्रियल जमिनीवरचा ॲनिमल्स आणि पाण्यामधल्या ॲनिमलचा इन बिटवीनचा जो आहे तो आहे तुमचा लंग फिश आहे. हे एक्झाम्पल आहे. तर मग हे कसं लक्षात आले? जे की फॉसिल्स ज्यावेळेस आपल्याला भेटले त्यावेळेस लक्षात आलं की अशा पद्धतीने आपलं काय झालं असेल? इव्होल्यूशन झालं असेल आणि इव्होल्यूशनच्या थेरीतले काय करतात ते फेवर करतात. ठीक आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे की मोस्ट कन्व्हिन्सिंग अँड डायरेक्ट एव्हिडन्सेस फॉर द इव्होल्यूशन. इव्होल्यूशनसाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण मदत आपल्याला पॅलेंटॉलॉजीनंच केलेली आहे, फॉसिल्सनंच केलेलं आहे. आज डायनासोर इथं अवेलेबल्स आहे हे आपल्याला कसं माहीत पडलं? त्याचं कारण काय की आपल्याला त्याचे फॉसिल्स भेटले आणि फॉसिलच्या बेसिसवर आपण कार्बन डेटिंग करून त्याचा एक्झॅक्टली इरा काढला की कोणत्या टाइम झोन्समध्ये किंवा टाइम्समध्ये ते अवेलेबल्स होते आणि कधी ते सर्व आपल्या अर्थवर होते. ठीक आहे. म्हणून मोस्ट कन्व्हिन्सिंग अँड डायरेक्ट एव्हिडन्सेस म्हटलेलं आहे. बघा टाइप्स ऑफ फॉसिल्स, किती टाइपचे फॉसिल्स आहे? तर सगळ्यात पहिला जो फॉसिल्स आहे तो आहे तुमचा ॲक्च्युअल रिमेन.
हे लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकते. सगळ्यात पहिला जो फॉसिल्स आहे तो काय तुमचा ॲक्च्युअल रिमेन. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की दिस द मोस्ट कॉमन टाइप्स ऑफ फॉसिल्स, हा सगळ्यात कॉमन टाइप ऑफ फॉसिल्स असतो आणि हाच फॉसिल्स आपल्याला मोस्टदा भेटून जातो. हे बाकीचे फॉसिल्स भेटणं थोडं कठीण आहे. ॲक्च्युअल रिमेन प्लांट अँड ॲनिमल, काय म्हटलेलं आहे की टाइप्स ऑफ फॉसिल्स प्लांट अँड ॲनिमल. एक्झाम्पल ऑफ वुली मॅमथ, वुली मॅमथचं एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण हाडासहित जे आपल्याला जसंच तसं, जसं की म्हणू शकतो की बोन्स, जसेच्या तसे बोन्स आपल्याला जर भेटत असतील तर त्या त्या फॉसिल्सला आपण काय म्हणतो ॲक्च्युअल रिमेन असे म्हणतात. ॲक्च्युअल रिमेन फॉसिल्स एक्झाम्पल काय तुमचं वुली मॅमथ. वुली मॅमथ एलिफंटचे पूर्वज आहेत. एलिफंटच्या पूर्वजचं कम्प्लिटली ढाचा आपल्याला भेटलेला आहे. त्या टाईपच्या फॉसिल्सला आपण काय म्हणतो ॲक्च्युअल रिमेन असे म्हणतात. क्लिअर झालं. अगेन सेकंड काय तुमचं माउल्ट्स, एक एक्झाम्पल आहे तुमचं. आणि माउल्ट्समध्ये काय दिलेलं आहे की दीज आर द हार्डेड आणि त्यानंतर इनकेसमेंट, ठीक आहे, हार्डेस्ट इनकेसमेंट फॉर्म इन द आउटर पार्ट ऑफ, ठीक आहे, आउटर पार्टमध्ये. एक्झाम्पल ऑफ फूड प्रिंट. आता याचे एक्झाम्पलून तुम्ही लक्षात ठेवा की माउल्ट कशा पद्धतीचे फॉसिल्स आहे. फूड प्रिंट, ज्यावेळेस एखादा हार्डेस्ट मटेरियलवर त्यानं पाय दिलेला असेल, फूड प्रिंट एक्झाम्पल असू शकतात. किंवा अनदर एखादा ॲनिमल डेड झाल्यानंतर एखाद्या हार्डेस्ट याच्यावर गेला आणि त्याच्यावर त्याची प्रिंट जर छापल्या गेली तर ते हजारो वर्षापर्यंत राहते आणि ते पण एक प्रकारचं फॉसिल्स आहे, ज्याला आपण मोल्ड फॉसिल्स असे म्हणतात. अलग लक्षात इथपर्यंत, ठीक आहे. तर फूड प्रिंट आहे तुमचे जे काही काय करतात आपल्याला अभ्यास करण्यासाठी, स्टडी करण्यासाठी हेल्प करतात. अगेन्स्ट काय तुमचं कास्ट आहे. कास्ट एक टाईपचं फॉसिल्स आहे. ते काय म्हणतात की दे आर द हार्डेड पीस, ते हार्डेड पीस राहतात ऑफ द मिनरल मॅटर डिपॉझिट इन द कॅव्हिटी ऑफ मोल्ड्स, ठीक आहे. आता बेसिकली काय आहे की याचं दोन जर समजायचं म्हटलं तर याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होऊन जातं. त्याला इझी सांगून देतो मी. मोल्ड म्हणजे बेसिकली काय की एक शाशा, जो की त्याच्यामध्ये जे शाशा लक्षात येतपर्यंत गणपती आपण बनवतो तो जो शाशा राहते त्याला मोल्ड म्हणतात. आणि त्यानंतर कास्ट म्हणजे नेमकं काय, त्याच्या अंदरमध्ये जे डिपॉझिट केलेलं जो आपण चुना आहे ना त्याच्यापासून जी मूर्ती बनते. आता एक्झॅक्टली तशा पद्धतीनं तर हे होते. तर मग बेसिकली जे मूर्ती आहे त्याला काय म्हणतात कास्ट असे म्हणतात. काय म्हणतात कास्ट. बेसिकली काय झालेलं आहे की ते हार्डेड जे पीसेस आहे त्याच्यामध्ये मिनरल मॅटरचं डिपॉझिट झालेलं आहे आणि जसंच्या तसं जो ॲनिमल तसा दिसत होता तशा पद्धतीचं फॉर्मेशन झालं. तशा टाईपच्या फॉसिलला काय म्हणतात कास्ट असे म्हणतात. ठीक आहे, क्लिअर झालं एवढं. एकदम इझी पद्धतीने सांगितलं मी. लास्ट आहे तुमचं कॉम्प्रेशन्स. कॉम्प्रेशन्स म्हणजे दाबणे. अलग लक्षात. त्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की इंटरनल स्ट्रक्चर कॉम्प्रेशन, जसं की इन्सेक्ट वगैरेचे आपल्याला भरपूर काही फॉसिल्स भेटले जे की कॉम्प्रेस फॉर्ममध्ये अवेलेबल्स होते. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे कॉम्प्रेस फॉर्मचं फॉसिल्स कसं आहे की इंटरनल स्ट्रक्चर इज द ऑब्सेंट. इंटरनलचा काहीच प्रेझेंट राहत नाही त्याच्यामध्ये. बट थिन कार्बन जे की फिल्म्स आहे, आउटर मोस्ट जे कार्बन फिल्म्स आहे इंडिकेट द आउटर लाईन, म्हणजे बेसिकली त्याची आउटर लाईन दिसते ऑफ द एक्सटर्नल फीचर, जे बाहेरून कशा पद्धतीने दिसत होते. इन्सेक्टचे पण आपल्याला ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये फॉसिल्स भेटलेले जे की काही कारणास्तव प्रेस झाले आणि प्रेस झाल्यानंतर त्याचं जे इंटरनल गोष्टी आहेत ते काय इंटरनल जे जेवढं बी म्हणू शकतो की स्ट्रक्चर आहे ते ॲब्सेंट झालं, पण एक्सटर्नल स्ट्रक्चर आपल्याला जसंच्या तसं भेटते. लक्षात येतपर्यंत अशा टाईपच्या फॉसिलला काय म्हणतात कॉम्प्रेशन किंवा कॉम्प्लेक्स फॉसिल्स असे म्हणतात. ते हे झाले तुमचे टाइप्स ऑफ फॉसिल्स आणि हे झालं तुमचं एव्हिडन्सेस फर्स्ट तुमचं पॅलेंटॉलॉजिकल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय येतं. ठीक आहे, याच्यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बाकीचे जे एव्हिडन्सेस आहे ते डिस्कस करणार आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर समजलं असेल तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.